पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीनं पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। या यादीमधून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना डच्चू देत पक्षाचा संपूर्ण निधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या मायलेकांनी हाती घेतलाय। या निर्णयामुळे पक्षाच्या आर्थिक नाड्या तर अजित पवारांच्या कुटुंबाच्या हाती आल्याच आहेत। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही त्यांनी आता घट्ट पकड मिळवल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवी यादी 29 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली। उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली गेली होती। या यादीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवार राष्ट्रीय महासचिव, जय पवार राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त झाल्याचं नमूद करण्यात आलंय। पार्थ पवार यांच्यावर पक्ष संघटनेमध्ये समन्वयाची जबाबदारी असेल, तर जय पवार राष्ट्रीय शिस्त पालन समितीचे अध्यक्ष राहतील। त्याचबरोबर ते खजिनदाराची जबाबदारीही पार पडतील। पक्षाच्या अन्य राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडेही विविध कामांचं वाटप करण्यात आलंय। शिवाजीराव गर्जे यांचे खजिनदार पद कायम असलं तरी त्यांच्याकडे मुख्यत्वे लेखापरीक्षण आणि हिशोबाचं काम देण्यात आलंय। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या नव्या वाटपामुळे पक्षाच्या निधीची सूत्र पूर्णपणे पवार कुटुंबियांच्या हाती असल्याचा दावा सूत्रांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही अधिकृत आर्थिक व्यवहारासाठी म्हणजेच बँकेत पैसे जमा करण्याचे वा काढून घेण्याचे अधिकार पक्षाच्या वतीनं 3 पदाधिकाऱ्यांना आहेत। यापूर्वी हे अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार, राष्ट्रीय महासचिव व खजिनदाराला होते। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली गेल्याची अधिकृत माहिती प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना देण्यात आलेली नव्हती। या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची नावं असली तरी त्यांची कार्यकारी अध्यक्षपदाचा व प्रदेश अध्यक्षपदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही। पवार मायलेकांनी या दोन्ही नेत्यांना पक्षावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात भविष्यात टाकण्यात येणाऱ्या संभाव्य पावलांचे संकेत दिले होते असं सांगितलं जात आहे। या संकेतानुसारच आता नवीन निर्णय घेत सर्व कारभार पवार कुटुंबियांनी हाती घेतल्याचं दिसतंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.